Welcome student. Today we are going to learn the next part of the lesson. Which one is that? Gene. We will learn about the gene and DNA. Okay, let's start now. You know the long form of DNA. What is the long form of DNA? Deoxyribonucleic acid. We will learn about it now. आता इथे काय म्हटलंय बघा, आपण डीएनएचा स्टडी करतोय. तर डीएनए म्हणजेच काय? तर ॲक्च्युली आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्रोमोझोम्स बद्दल माहिती बघितली होती. क्रोमोझोम्स जनरली कशाने बनलेले असतात? डीएनए. क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ डीएनए अँड दीज ॲसिड ॲक्च्युली डीएनए आरएनए हे काय आहेत रे? न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं. मग हे ॲसिड जे आहे ते कोणी डिस्कवर केलं आहे? डिस्कवर बाय स्विस बायोकेमिस्ट फेडरिक मिस्चर. द नेम ऑफ सायंटिस्ट इज फेडरिक मिस्चर इन 1869 व्हाईल स्टडिंग व्हाईट ब्लड सेल. व्हाईट ब्लड सेलचा ज्यावेळेस ते स्टडी करत होते त्यावेळेस त्यांना ह्या ॲसिडचा शोध लागला किंवा त्यांनी ते डिस्कवर केलं. मग इथे हे जे ॲसिड आहे जनरली त्यांना दिसलं काय, तर इनिशियली दिस ॲसिड वॉज रिपोर्टेड टू बी ओनली इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. सुरुवातीला त्यांना ज्यावेळेस त्यांनी डिस्कवर केलं त्याचं लक्षात आलं की हे जे ॲसिड प्रेझेंट आहे ते न्यूक्लियसमध्ये आहे, सेलच्या न्यूक्लियसमध्ये आहे. म्हणून त्याला नाव काय दिलं त्यांनी? न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं. बघा, असा सबस्टन्स त्यांना सापडला की ज्याच्या प्रॉपर्टी ॲसिडिक होत्या म्हणून त्याला ॲसिड असं नाव दिलं. आणि ते कुठं सापडलं? तर जनरल त्यांना असं वाटलं की हे फक्त न्यूक्लियसमध्ये आहे म्हणून त्याला न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं. मग इथे त्यांच्या असं नंतर लक्षात आलं, हावेवर इट वॉज लॅटर रिअलाइज्ड दॅट इट इज प्रेझेंट इन अदर पार्ट ऑफ द सेल टू. त्यांच्या असं लक्षात आलं की फक्त न्यूक्लियसमध्येच नाही तर सेलच्या अदर पार्टमध्ये सुद्धा हे मटेरियल आढळतंय किंवा हे न्यूक्लिक ॲसिड सापडतंय. मग पुन्हा त्यांनी सांगितलं की जे काही मॉलिक्युल्स आहे डीएनएचे ते सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आहेत, अगदी व्हायरसेस बॅक्टेरिया टू ह्युमन बिईंगपर्यंत हे न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहेत, म्हणजे डीएनए प्रेझेंट आहेत. खालची लाईन बघा, मॉलिक्युल्स ऑफ डीएनए आर प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम व्हायरसेस अँड बॅक्टेरिया टू ह्युमन बिईंग. म्हणजे कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम असेल किंवा एखादा ह्यूज ॲनिमल असेल, प्लांट असेल, तर सगळ्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? डीएनए मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्सला मास्टर मॉलिक्यूल असं का म्हणलं जातं? बघा, क्वेश्चन तुम्हाला याच्यावर विचारलं होतं की डीएनएला मास्टर मॉलिक्यूल असं का म्हटलं जातं? दीज मॉलिक्यूल कंट्रोल द फंक्शनिंग, ग्रोथ अँड डिव्हिजन, दॅट इज रिप्रोडक्शन ऑफ सेल अँड दॅरफोर कॉल्ड ॲज ए मास्टर मॉलिक्यूल. ह्या मॉलिक्यूलला आपण मास्टर मॉलिक्यूल का म्हणतोय? तर जनरली सेलमधल्या जे काही फंक्शन्स आहे, सेलची ग्रोथ आहे, सेलची डिव्हिजन आहे, हे सगळं कंट्रोल ते करत असतात, बरोबर आहे. आणि मग जे काही गोष्टी एखादा कुठलाही पर्सन एखादा कमांड करत असेल त्याला आपण मास्टर म्हणतो. असं तसं इथे सेलमध्ये घडणाऱ्या ज्या काही फंक्शन्स आहेत, त्या सेलची ग्रोथ असेल, तिची डिव्हिजन म्हणजे रिप्रोडक्शन असेल, हे सगळं कंट्रोल कोण करतं? तर हे डीएनए करत असतात किंवा हे न्यूक्लिक ॲसिड करत असतात, म्हणून त्यांना आपण मास्टर मॉलिक्युल्स असं म्हणतोय. मला वाटतं ही स्लाईड सगळ्यांना समजली असेल. डीएनए, डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड. सो नेक्स्ट स्लाईड. इथे आपल्याला डायग्रॅम दिसते. ही जनरली तुम्हाला बघताना खूप किचकट वाटते पण समजून घेतल्यानंतर काही अवघड नाही याच्यामध्ये. आता इथे तुम्हाला जी नावं दिलेली आहेत ती नावंसुद्धा मी एक्सप्लेन करते कशी द्यायची आहेत ती. हे जे मॉडेल आहे ॲक्च्युली हे मॉडेल कुणी सांगितलं आहे? तर वॅटसन अँड क्रिकने सांगितलं. हे दोन सायंटिस्टनी हे मॉडेल तयार केलं की ह्युमन बॉडी किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये डीएनएचं स्ट्रक्चर कसं असेल हे त्यांनी एक मॉडेल तयार केलं होतं. त्या मॉडेलला वॉटसन अँड क्रिक मॉडेल असं म्हटलं जातं. आता इथे आपण काय बघतोय? द स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्यूल इज सेम इन ऑल ऑर्गॅनिझम. जेवढे ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत नेचरमध्ये किंवा युनिव्हर्समध्ये, प्रत्येक ऑर्गॅनिझमचं डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे, डीएनएचं स्ट्रक्चर आहे ते सारखं आहे. कारण आपण इव्हॉल्युशनमध्ये बघितलंय किंवा 10चं इव्हॉल्युशन किंवा पाठीमागं तुम्ही इव्हॉल्युशनमध्ये स्टडी केला असेल की प्रत्येक सजीव जो आपल्याला आता दिसतोय तो एका त्याचा कॉमन अनसेस्टर आहे, म्हणजे एकच अनसेस्टर आहे. त्यामुळे साहजिकच डीएनए प्रत्येकाचे कसं स्ट्रक्चर जे आहे डीएनएचं स्ट्रक्चर म्हणते मी, डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं? सारखं असतं. आणि हे जे स्ट्रक्चर आहे डबल हेलिकल स्ट्रक्चर हे कुणी दिले? बघा, आता सांगितल्याप्रमाणे इन 1953
In 1953, Watson and Crick produced a model of DNA molecule. बऱ्याच वेळा MCQला क्वेश्चन विचारला जातो. हु वॉज द सायंटिस्ट? कोणत्या सायंटिस्टनी? तर वॅटसन अँड क्रिक यांनी एक मॉडेल बनवलं DNAचं. As per this model, two parallel threads of nucleotides are coiled around each other. This arrangement is called as a double helix. इथं तुम्हाला स्ट्रक्चर, आता हे तुम्हाला असं गुंडाळल्यासारखं दिसते, स्पायरल शेप दिसते, पण जर आपण हे स्ट्रेट केलं तर स्ट्रेट आपल्याला काय दिसणार आहे? दोन अशा पॅरलल लाईन दिसतात. आता हे वाईन दिसते, असं गुंडाळल्यासारखं दिसतंय, पण जर तुम्ही सरळ केलं तर ह्या दोन लाईन, ह्या दोन स्ट्रॅप्स आहेत बघा, इकडे ही एक स्ट्रॅप म्हणते आणि ही एक स्ट्रॅप, ही सरळ स्ट्रेट होणार आहे, म्हणजे ते एकमेकांना कशा असणार आहेत? पॅरलल असणार आहेत. ठीक आहे, म्हणताना म्हणलं टू पॅरलल थ्रेड ऑफ न्यूक्लियोटाइड. आता न्यूक्लियोटाइड कसं होतं आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहे. न्यूक्लियोटाइड म्हणजेच काय? तर इथं दोन पॅरलल थ्रेड्स न्यूक्लियोटाइडचे आहेत, जे कसे आहेत रे? एकमेकाला कॉईल झाले, एकमेकांकडेनी कॉईल झालेले आहेत. आर कॉइल्ड अराउंड इच अदर. आणि हेच अरेंजमेंट आहे, त्याला आपण डबल हेलिक्स असं म्हणतोय. आता इथून पुढे तुम्हाला प्रत्येक वेळेस DNA म्हणलं की डबल हेलिक्स स्ट्रक्चर असं म्हणणं, इथे तुम्हाला कुणीही एक्सप्लेनेशन करणार नाही डबल हेलिक्स म्हणजेच काय. तर असताना हे जे थ्रेड्स आहेत ते पॅरलल असतात, पण पॅरलल असल्या तरी त्या काही विशिष्ट ठिकाणी ते कॉइलिंग झाले. आपल्याला इथं कॉईल झालेलं दिसतंय, इथे कॉईल आहे, इथं कॉईल आहे, इथं ग्रूव्ज पडले म्हणजे खाच पडलेली अशी आहे. आणि त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? डबल हेलिक्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट, दिस स्ट्रक्चर कॅन बी कम्पेअर्ड विथ अ कॉइल्ड अँड फ्लेक्झिबल लॅडर. ॲक्च्युली काही जणांच्या घरी किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीच्या लॅडर्स बघितले असेल, जिना असतो बघा अशा गोल गोल सर्क्युलरमध्ये. तर ॲक्च्युली ह्याचं कंपॅरिझन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. दिस स्ट्रक्चर कॅन बी कम्पेअर्ड विथ अ कॉईल अँड फ्लेक्झिबल लॅडर. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय बघतोय बघा, इथे तुम्हाला एक दोन स्ट्रक्चर काल आपण ह्याच्यावर डिस्कस केलं होतं, तोच पॉईंट मी इथं घेतलाय. आता न्यूक्लियोटाइड म्हणजेच काय ते बघतोय बघा. ई स्ट्रँड इन अ मॉलिक्यूल ऑफ DNA. DNAचा प्रत्येक स्ट्रँड म्हटलंय, प्रत्येक म्हणजे किती? त्याच्यामध्ये दोनच आहेत. DNA जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये एकूण किती स्ट्रँड्स आहेत? दोन स्ट्रँड्स आहेत. आणि हे दोन स्ट्रँड कशापासून बनलेले आहेत? लहान लहान मॉलिक्यूल पासून बनलेले आहेत. प्रत्येक स्ट्रँड जो आहे तो प्रत्येक स्ट्रँड कशापासून तयार झालेला आहे? स्मॉल मॉलिक्यूल पासून तयार झालाय, ज्याला आपण न्यूक्लियोटाइड असं म्हणतोय. ओके, ई स्ट्रँड, ईच म्हणजे इथं प्रत्येक म्हणजे एकूण किती आहे? टोटल दोन स्ट्रँड्स आहेत DNA मधले. हे दोन्ही स्ट्रँड कशाने बनलेले आहेत? इज मेड अप ऑफ मेनी स्मॉल मॉलिक्यूल नोन ॲज न्यूक्लियोटाइड. डिस्कस केल्याप्रमाणे कालच्या लेक्चरला आपण 4 नायट्रोजिनस बेसेस सांगितले होते. देर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजिनस बेसेस इन DNA. DNA मध्ये 4 नायट्रोजिनस बेसेस आहेत, लक्षात ठेवा. ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. See, adenine, guanine, cytosine and thymine, these are the 4 types of nitrogenous bases in DNA. मग याच्यामध्ये क्लासिफिकेशन करत असताना 2 पॉईंट केले. एक आहे प्युरिन्स आणि एक आहे पिरिमिडिन. ॲक्च्युअली तुम्हाला याच्यामध्ये जास्त डिस्क्रिप्शन दिलेलं नाही की प्युरिन म्हणजे काय, पिरिमिडिन म्हणजे काय. नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही पुढे 10th 11thला जाल त्यावेळेस तुम्हाला ह्याचं डिस्क्रिप्शन आहे. फक्त आता लक्षात ठेवा की नायट्रोजिनस बेसेसचं क्लासिफिकेशन 2 पॉईंटमध्ये केलं आहे, प्युरिन्स, पिरिमिडिन. आणि प्युरिन्स पिरिमिडिनमध्ये प्युरिन्समध्ये काय येतात तर 2 नायट्रोजिनस बेसेस येतात. एक म्हणजे ॲडिनिन, सेकंड वन गॉनिन. आणि पिरिमिडिनमध्ये येतात सायटोसिन आणि थायमिन. सी, नायट्रोजिनस बेसेसचं क्लासिफिकेशन आपण केलं आहे. फर्स्ट वन इज ए प्युरिन, सेकंड वन इज ए पिरिमिडिन. प्युरिन्समध्ये पुन्हा 2 टाईप येतात. फर्स्ट वन एक नायट्रोजिनस बेस आहे तो ॲडिनिन आहे, सेकंड वन आहे तो गॉनिन आहे. पिरिमिडिनमध्ये 2 आहेत, सायटोसिन अँड थायमिन. हा जो चार्ट आहे तुम्ही नंतर नोटबुकमध्ये तुमच्या राईट करायचा आहे. ओके, पुन्हा बघा सांगताय नायट्रोजिनस बेसेस प्युरिन, पिरिमिडिन. इन प्युरिन ॲडिनिन, गॉनिन. इन पिरिमिडिन सायटोसिन अँड थायमिन. आता हे थोडेसे वर्ड्स अवघड आहेत प्रोनाऊन्सिएशनला, आपण सतत स्पेलिंग वगैरे लिहिले की तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड आपण इथं बघतोय. DNAचं स्ट्रक्चर इथे बघतोय बघा. जे आपण न्यूक्लियोटाइड वगैरे मगाशी म्हटलं होतं ते इथं आपण स्ट्रक्चर बघतोय. ज्यावेळेस न्यूक्लियोटाइड म्हणतोय आपण
न्यूक्लियोटाइड असं म्हणतोय. न्यूक्लियोटाइड म्हणजेच काय? आता बघा मगाशी आपण म्हणले की प्रत्येक स्ट्रँड, ईच स्ट्रँडमध्ये जो मॉलिक्यूल असतो त्याला आपण न्यूक्लियोटाइड असं म्हणतोय. पण न्यूक्लियोटाइड म्हणजेच काय? तर स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसतंय. न्यूक्लियोटाइडमध्ये 3 घटक येतात. फर्स्ट म्हणजे नायट्रोजिनस बेस, त्या 4 नायट्रोजिनसपैकी कुठलाही एक बेस असतोय. नंतर फॉस्फरिक ॲसिड आणि एक मॉलिक्यूल शुगरचा असतो. न्यूक्लियोटाइड कसं तयार होतं? तर 3 घटक त्याच्यामध्ये असतात. कोणकोणते असतात? सी इन डायग्राम यू कॅन सी हियर. आता इकडे लक्ष द्या. 1 2 3 1 2 3 दिस साईड 1 2 3 2 स्ट्रँड झाला. हा इकडचा एक स्ट्रँड आहे आणि हा इकडचा एक स्ट्रँड आहे. त्यामुळं हा समजा आपण फर्स्ट स्ट्रँड घेतला तर ह्या फर्स्ट स्ट्रँडमध्ये जो मॉलिक्यूल पहिला न्यूक्लियोटाइडचा येतो त्याच्यामध्ये 3 घटक आहेत. कोणकोणते? तर ही शुगर आहे, इथे नायट्रोजिनस बेस आहे आणि हा येलो कलरमध्ये दाखवलेला फॉस्फरिक ॲसिड आहे. हा एक न्यूक्लियोटाइड, इकडे एक न्यूक्लियोटाइड. हे न्यूक्लियोटाइड काय झालेत? जॉईन झालेत आणि अशा पद्धतीनं DNA स्ट्रँड तयार होतो. म्हणजे स्मॉलेस्ट मटेरियल याच्यामध्ये काय आहे? DNA स्मॉलेस्ट मटेरियल काय आहे किंवा स्मॉलेस्ट कंपोनंट काय आहे? तर न्यूक्लियोटाइड आहे. आणि न्यूक्लियोटाइड कसा तयार होतो? त्याच्यामध्ये 3 कंपोनंट आहेत. सी शुगर आहे, ही दाखवलेली आहे ती पेंटोज शुगर आहे. शुगरला काय अटॅच आहे? नायट्रोजिनस बेस आहे. मग हे नायट्रोजिनस बेसेसमध्ये काही असेल, ॲडिनिन असेल, गॉनिन असेल, सायटोसिन असेल किंवा थायमिन असेल इथं. आणि इथं येलो कलरमध्ये दाखवलेलं आहे ते फॉस्फरिक ॲसिड आहे किंवा फॉस्फेट ग्रुप म्हणतोय. हे एक स्ट्रक्चर आहे, त्याला न्यूक्लियोटाइड म्हटलं जातं. हे एका स्ट्रँडचं झालं. प्रत्येक ठिकाणी एक स्ट्रँड जो दिसतो. दुसरा स्ट्रँड आहे तो असंच याला अपोजिट असणार आहे. इथं तुम्हाला शुगर दिसते, इथं नायट्रोजिनस बेस आहे, बरोबर. ही शुगर आहे, सॉरी ही नायट्रोजिनस बेस आहे आणि हा येलो कलरचा काय आहे? फॉस्फरिक ॲसिड आहे. अशा पद्धतीनं स्ट्रक्चर कुणाचं येतं? न्यूक्लियोटाइड येतं. ॲज देर आर 4 टाईप्स ऑफ नायट्रोजिनस बेसेस, न्यूक्लियोटाइड आर ऑल्सो 4 टाईप. इथं 4 प्रकारचे नायट्रोजिनस बेसेस आहेत म्हणून 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड तयार. कारण बाकी सगळं कॉमन आहे. बघा इथं फॉस्फरिक ॲसिड आहे, इथं शुगर आहे ती कॉमन आहे. फक्त प्रत्येक वेळेस चेंज काय होतोय? नायट्रोजिनस. इथं ॲडिनिन असेल तर इथं थायमिन असेल, इथं गॉनिन असेल तर इथं सायटोसिन असेल. म्हणजे हा जो न्यूक्लियोटाइड आहे याचं नाव कशावरून बदलणार आहे? तर कोणता नायट्रोजिनस प्रेझेंट आहे, नायट्रोजिनस बेस कोणता प्रेझेंट आहे याच्यावरून पुन्हा न्यूक्लियोटाइडचे 4 प्रकार पडतात. ते काही तुम्हाला स्टडीला नाही. आता इथे पुन्हा स्ट्रक्चर बघा तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. खूप छान ॲनिमेशन इथे येते बघा. ठीक आहे, आधी आपण स्ट्रक्चर बघूया. मग काही सांगितलं हा एक स्ट्रँड आहे, ओके, आणि इकडचा एक स्ट्रँड आहे. समजा हा स्ट्रँड आपण इकडे लक्षात घेतला तर मग अशा आपण बघितलं होतं की याच्यामध्ये 3 कंपोनंट आहेत, फॉस्फरिक ॲसिड, नायट्रोजिनस बेस आणि शुगर. सेम इकडं पण असं येणार आहे. आणि मग इथं जे नायट्रोजिनस बेसेस आहे त्यांच्यामधलं पेअरिंग लक्षात ठेवायचं. नेहमी ॲडिनिन बरोबर पेअर कोण होतो? थायमिन होतो. जर ह्या साईडला ॲडिनिन असेल येलो कलरमध्ये तर त्याच्या अपोजिट स्ट्रँडला नेहमी कोण येतो? थायमिन येतो. जर गॉनिन असेल तर सायटोसिन, किंवा थायमिन जर ह्या साईडला असेल तर ह्या साईडला ॲडिनिन असणार आहे. जर सायटोसिन असेल तर नेक्स्ट पेअरला कोण असणार? त्याच्या अपोजिट गॉनिन असणार आहे. म्हणजे नेहमी पेअरिंग जे असतं ते पेअरिंग कुणाचं कुणाशी असतं? ॲडिनिनचं थायमिनशी किंवा थायमिनचं ॲडिनिनशी असतं. गॉनिनचं सायटोसिनचं, सायटोसिनचं गॉनिनचं, असं अपोजिट कधी असत नाही. म्हणजे ॲडिनिन सायटोसिन, थायमिन गॉनिन असं कधीही पेअरिंग आढळत नाही. पेअरिंग जे आहे ते पेअरिंग लक्षात ठेवायचं ॲडिनिनच्या थायमिनशी किंवा थायमिनचं ॲडिनिनशी, गॉनिनचं सायटोसिनशी किंवा सायटोसिनचं गॉनिनशी. ठीक आहे, मग इथे तुम्हाला म्हटले बघा पेअर्स ऑफ नायट्रोजिनस बेसेस. इथं पेअरिंग आहे, इथं दाखवले कलर त्यासाठी तुम्हाला दाखवले. सायटोसिन आहे इथं, तर सायटोसिनला पेअरिंग कोण आहे? गॉनिन आहे. इथं ग्रीन कलरमध्ये थायमिन आहे, तर थायमिनला पेअरिंग कोण येतं? ॲडिनिन येतं. ओके, आणि इथं मग त्यांनी सांगितले रेल्स ऑफ DNA मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फरिक ॲसिड. हे 4 नायट्रोजिनस बेसेस आहेत, पण त्याचबरोबर काय काय असतं त्याच्यामध्ये? शुगर असते आणि फॉस्फरिक ॲसिड असतं. सी नोट्समध्ये काय म्हणले बघा, न्यूक्लियोटाइड्स आर अरेंज लाईक अ चेन. हे न्यूक्लियोटाइड्स कसे अरेंज आहेत रे? चेन आहेत, बरोबर आहे. अरेंज लाईक अ चेन इन अ मॉलिक्यूल ऑफ DNA. The 2 threads of DNA molecules are comparable to
two rails of ladder and each rail is made up of alternatively joined molecule of sugar and phosphoric acid. इथं आपल्याला स्ट्रक्चर जे दिसतंय ते स्ट्रक्चर कसं आहे रे, तर एखाद्या लॅडर्सच्या रंग सारखं आहे. रंग म्हणजे इथं पायऱ्या आणि इथं लॅडर म्हणजे आपण जी काही शिड्या म्हणतो त्या शिड्यांच्या पायऱ्यासारखं दिसतंय. आणि मग प्रत्येकामध्ये जे आहे जॉईनिंग जे झालेलं आहे प्रत्येक नायट्रोजिनस बेस तो कशाने आहे, तर त्याच्यामध्ये शुगर पण आहे आणि फॉस्फरिक ॲसिड पण आहे. Each rung of the ladder is a pair of nitrogenous bases joined by hydrogen bond. आता लक्षात ठेवा ह्यांच्या हे दोन्हींना आपण म्हणतोय जॉईनिंग करतोय, पण जॉईन करत असताना जो बॉन्ड असतो ह्या दोन्हींमध्ये ॲडेनिन थायमिन, गॉनिन सायटोसिन, थायमिन ॲडेनिन, सायटोसिन गॉनिन ह्यांना जोडणारा जो बॉन्ड असतो तो बॉन्ड असतो हायड्रोजन बॉन्ड. लक्षात घ्या, अंडरलाईन करून घ्या बुकमध्ये तुमच्या. ह्यांना जो जॉईन करणारा जो बॉन्ड आहे त्याला हायड्रोजन बॉन्ड असं म्हटलं जातं. आणि खालची एक लाईन नेहमी अंडरलाईन लक्षात ठेवायचा, ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन अँड सायटोसिन ऑलवेज पेअर विथ गॉनिन. ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन किंवा शॉर्टमध्ये AT लक्षात ठेवा. ATचा अर्थ ॲडेनिनचं पेअरिंग थायमिन बरोबर होत आहे. आणि मग पुढचा अपोजिट लक्षात राहणार तुमच्या, राहिले कोण दोन, सायटोसिन आणि गॉनिन. त्यामुळे लक्षात ठेवताना फक्त AT लक्षात ठेवा. AT म्हणजेच ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन अँड रिमेनिंग सायटोसिन पेअर विथ ए गॉनिन. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस. नेक्स्ट पॉईंट आपण याच्यामध्ये बघतोय जीन म्हणजेच काय. व्हॉट इज जीन? अगदी छोटासा शब्द दिसतोय आपल्याला इथे जीन, पण ह्याचं फंक्शन आपल्या बॉडीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. बघा इथं सेल दिसते, लक्ष द्या इकडे सेल दाखवली आहे. कोणती सेल? सेल आहे तर सेलमध्ये न्यूक्लियस पॉईंट आउट केला आहे. न्यूक्लियसमध्ये आपल्याला क्रोमोझोम दिसतात आणि क्रोमोझोम तुम्हाला माहिती आहे आपण स्ट्रक्चर सांगितलं होतं की DNA असा DNA आणि अदर जे काही प्रोटीन्स म्हणून क्रोमोझोम तयार होतोय. मग हे जे क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोम म्हणजेच काय DNA, आणि DNAवरचा एक फ्रॅगमेंटला आपण जीन असं म्हणतोय. किती स्ट्रक्चर किचकट आहे बघा. सेलमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम कशाने बनलेले आहेत, DNA बनलेले आहेत. आणि DNAवरचा एक फ्रॅगमेंट आहे त्या फ्रॅगमेंटला जीन असं म्हटलं जातं. ओके, तर क्रोमोझोम हे जीन आहे. जीन म्हणजे ॲक्च्युली जीन आहे हा DNA आणि DNAवरचा जो फ्रॅगमेंट असतो त्याला आपण जीन असं म्हणतो. सी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स हिअर वी आर गोइंग टू डिस्कस. फर्स्ट, each chromosome is made up of a single DNA molecule. प्रत्येक क्रोमोझोम आहे, each chromosome. आपल्याला माहिती आहे की ह्युमन बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम असतात. मग प्रत्येक क्रोमोझोम आहे तो कशाने बनलेला आहे, प्रत्येक क्रोमोझोममध्ये एक DNA मॉलिक्यूल आहे. तुम्ही सिंगल म्हणजे सिंगल स्ट्रँड आहे, डबल स्टँडर्ड आहे, पण हा एकच DNA मॉलिक्यूल आहे. मग इथं काय होतं बघा, ह्याच्यावरचा जो सेगमेंट आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे DNAवरच्या सेगमेंटला आपण जीन्स म्हणतोय. Segments of DNA molecules are called genes. DNAवरचे जे काही सेगमेंट्स आहेत त्या सेगमेंटला आपण जीन्स असं म्हणतोय. अंडरलाईन दिस लाईन. Segments of the DNA molecule are called genes. Due to variety in the sequence of nucleotide, different kinds of genes are formed. These genes are arranged in a line. मग तुम्हाला असं वाटेल की हे सगळे जीन्स आहेत ते सारखेच असतील असं नाही. DNAवरचे जीन्स चेंज होत जातात किंवा वेगळे असतात. कशावरून? तर साहजिकच मगाशी आपण जे न्यूक्लिओटाइड बघितले, जे काही मॉलिक्यूल बघितला 3चं स्ट्रक्चरला आपण न्यूक्लिओटाइड म्हणतोय, तो सिक्वेन्स जर बदलला तर साहजिकच वेगवेगळ्या टाईप्सचे आपल्याला जीन्स इथं तयार झालेले दिसतात DNAवर. आणि हे कसे अरेंजमेंट असतात त्याची लाईन बाय लाईन असते. मग खाली जीनचं फंक्शन दिले, इथं तुम्हाला जीनचे डेफिनेशन दिले. सेगमेंट ऑफ DNA मॉलिक्यूल आर कॉल्ड जीन्स. जीनचं फंक्शन, जीन कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सेल अँड ऑफ द बॉडी. बघ किती महत्त्वाचं फंक्शन आहे. जीन कंट्रोल करतोय. कुणावर कंट्रोल करतोय? सेल ॲज वेल ॲज बॉडी. आपली बॉडी आणि सेलवर करणार आहे म्हणजेच बॉडीवर करणार आहे. ठीक आहे. मग सेलमधले किंवा बॉडीमधले जे काही स्ट्रक्चर आहे, फंक्शन आहे, त्यांचं कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतात? जीन्स करत असतात. हे झालं फर्स्ट फंक्शन. सेकंड फंक्शन काय? दे ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पेरेंट टू ऑफस्प्रिंग. मागच्या लेक्चरला आपण हे पाहिलं होतं हेरिडिटी डेफिनेशन करत असताना की जीन्स जे आहेत हे जीन्स काय करत असतात? जी हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. दे ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पेरेंट टू ऑफस्प्रिंग.
Hence, they are said to be functional units of heredity. See, त्यामुळे आपण जीन्सला काय म्हणतोय, फंक्शनल युनिट्स ऑफ हेरिडिटी. जी काही अनुवंशिकता मराठी म्हणतो आपण, की नाही, अनुवंशिकता नेण्याचं जे महत्त्वाचं घटक आहे ते घटक कोण आहे, जीन्स आहे. That is why many similarities are seen between parents and their offspring. त्यामुळेच आपल्याला पेरेंट्स आणि त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटी दिसतात. का सिमिलॅरिटी दिसतात? कारण पेरेंट्समध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते ऑफस्प्रिंगमध्ये नेण्याचं काम कोण करतं, जीन्स करत असतात. ओके. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द जीन. थर्ड फंक्शन काय सांगितलंय, की जे काही प्रोटीन सिंथेसिस, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं प्रोटीन सिंथेसिस कसं केलं जातं. तर जे काही प्रोटीन्स बॉडीला आपल्या गरज लागत असेल त्याची सिंथेसाइज करण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन कुठं असते, जीन्समध्ये असते. सी, देर आर 3 इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ जीन्स. फर्स्ट वन, इट कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द सेल ऑफ द बॉडी. Then they transmit hereditary characteristics from parent to offspring. Third, the information about protein synthesis is stored in the genes. You have to write down this function. Okay. Next point we are going to discuss here, that is DNA fingerprinting. Very interesting point it is. तुम्ही बऱ्याच वेळा हे DNA fingerprinting पाहिलं असेल, एखाद्या फिल्ममध्ये पाहिलं असेल, किंवा CID यासारखे जे काही जे क्रिमिनल सिरियल्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा DNA फिंगरप्रिंटिंग पाहिलं असेल. मग त्या DNA फिंगरप्रिंटिंग जनरली कुठं वापरलं जातं, काय केलं जातं बघा इकडे. The sequence of genes in a DNA of a person, that is the genome of person is identified. ॲक्च्युली इथं जे काही DNA आहे, DNA वरचे जे काही जीन्स आहेत ते जीनचा सिक्वेन्स, ज्याला आपण जीनोम असं म्हणतोय, तो इथं त्या पर्सनचा ओळखला जातो. It is useful to identify the linkage and to identify criminal because it is unique to every person. इथे जनरली हा फिंगरप्रिंटिंगचा, DNA फिंगरप्रिंटिंगचा यूज कशासाठी केला जातो, तर क्रिमिनल्स ओळखण्यासाठी केला जातो. ठीक आहे. किंवा त्याचे रिलेशन काय आहे, फादर कोण आहे त्याचा, हे सगळं ओळखण्यासाठी ह्या DNA फिंगरप्रिंटिंगचा वापर केला जातो. आणि कारण प्रत्येकाचा जो काही सिक्वेन्स आहे, जीनचा सिक्वेन्स आहे DNA वरचा, तो कसा असतो, युनिक असतो. बघा मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की DNAचं स्ट्रक्चर सगळ्यांमध्ये सारखं आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNAचं स्ट्रक्चर सारखं आहे. पण आता मी काय म्हणते की DNA वरचे काही जीनचे सिक्वेन्स आहेत ते जीनचे सिक्वेन्स प्रत्येकाचे कसे असतात, वेगळे असतात, युनिक असतात. त्यामुळं ते तो काही पर्सन आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी ही मेथड वापरली जाते, द DNA फिंगरप्रिंटिंग. असं जर तुम्हाला इंटरेस्टिंग काही याच्याबद्दल ऐकायचं असेल तर तुम्ही नेटला सर्च करून पाहू शकता, कारण तुमच्या बुकमध्ये एवढंच दिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी. ॲक्च्युली इथं काय सांगितलं आहे बघा. In 1990, the Human Genome Project was together undertaken by all the genetics of the world. In June 2000, scientists of this project and Zrela Genomic Corporation, a private industry in USA, collectively announced the discovery of complete DNA sequence of human genome. Depending upon the finding of this project, scientists confirmed that the number of genes in human genome is about 20,000 to 30,000. Later scientists discovered the genomic sequence of many microorganisms. आता त्यांनी सांगितले की 1990ला की एक वर्ल्डमध्ये एक प्रोजेक्ट, बऱ्याचशा सायंटिस्टला वगैरे बोलून एक प्रोजेक्ट केला होता, त्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असं नाव दिलं होतं. आणि इथं काय केलं तर जनरली जे काही ह्युमन जिनोम आहे किंवा ह्युमनचे DNAचा सिक्वेन्स जो आहे, जीनचा सिक्वेन्स आहे, त्याचा स्टडी केला गेला. आणि बऱ्याचशा डिस्कवरी किंवा फाइंडिंग्स नंतर जे असं लक्षात आलं की ह्युमन जिनोममध्ये जनरली नंबर ऑफ जीन्स किती असतात तर 20,000 to 30,000. सी, डिस्कवरीनंतर किंवा फाइंडिंगनंतर जे असं लक्षात आलं की ह्युमन जिनोममध्ये नंबर ऑफ जीन्स जे आहेत, जीन्स नंबर किती आहेत 20,000 to 30,000 एवढे असतात. आणि नंतर मग सायंटिस्टनी अदर मायक्रो ऑर्गॅनिझमचे सुद्धा जिनोमिक सिक्वेन्स शोधायला सुरुवात केली. पण सुरुवातीला ह्युमनचा पाहिला, त्याच्यामध्ये एकूण नियर बाय जीन्स किती असतात तर 20,000 to 30,000. ठीक आहे. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट इथं बघतोय आपण
तो म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड, ज्याला RNA असं म्हटलं जातं. आता मगाशी आपण DNA बघितलं. दुसरं न्यूक्लिक ॲसिड जे आहे ते RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड. सी, RNA इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड ऑफ द सेल. आपल्या सेलमधलं अजून एक दुसरं न्यूक्लिक ॲसिड आहे ते म्हणजे RNA. आता हे जे न्यूक्लिक ॲसिड आहे सेम DNA सारखं स्ट्रक्चर आहे, फक्त इथं फरक काय आहे बघा. द न्यूक्लिक ॲसिड इज मेड अप ऑफ रायबोज शुगर, मगाशी सुद्धा शुगर रायबोज होती, फॉस्फेट मॉलिक्यूल आहे आणि 4 टाईप्स ऑफ नायट्रोजिनस बेसेस. मग स्ट्रक्चर सारखंच वाटते तुम्हाला. DNA मध्ये पण रायबोज शुगर होती, फॉस्फेट मॉलिक्यूल होता आणि 4 नायट्रोजिनस बेसेस होते. मग तरी पण DNA आणि RNA मध्ये फरक काय, तर DNA मध्ये थायमिन होता, तर RNA मध्ये त्याच्याऐवजी काय असतं, युरॅसिल प्रेझेंट असतं. युरॅसिल इज प्रेझेंट इन्स्टेड ऑफ थायमिन. थायमिनच्या ऐवजी इथं युरॅसिल प्रेझेंट असतं. सी, नायट्रोजिनस बेसेस RNA मधले कोणकोणते आहेत, ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन, युरॅसिल. मग आता पेरिंग कसं असणार आहे रे, मग अशी DNA मध्ये पेरिंग कसं होतं तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं, AT लक्षात ठेवायला सांगितलं, म्हणजे ॲडिनिनचं थायमिनशी होतं. इथं सेम तसंच येणार आहे, ॲडिनिनचं युरॅसिलशी येणार आहे. थायमिनच्या जागी युरॅसिल आहे, म्हणजे पेरिंग कुणाचं कुणाशी असणार आहे, ॲडिनिनचं युरॅसिलशी आणि गॉनिनचं सायटोसिनशी. ठीक आहे. अ न्यूक्लियोटाइड दॅट इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन ऑफ RNA मॉलिक्यूल इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ रायबोज शुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल अँड वन ऑफ द नायट्रोजिनस बेस. सेम DNA सारखं इथं जो न्यूक्लियोटाइड तयार होणार आहे, मगाशी आपण बघितलं की DNA चा स्मॉलेस्ट युनिट न्यूक्लियोटाइड आहे आणि न्यूक्लियोटाइड कसं तयार होतात, तर रायबोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि एक नायट्रोजिनस बेस असतो. सेम इथं तसंच सांगितलंय की RNA जसं स्मॉलेस्ट युनिट कोण आहे, न्यूक्लियोटाइड आहे आणि न्यूक्लियोटाइड कसा तयार होतो, रायबोज शुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल आणि नायट्रोजिनस बेस. फक्त इथं फरक काय बघा, तिथं जी शुगर आहे DNA मध्ये ती डिऑक्झिरायबोज शुगर आहे आणि RNA मध्ये आहे ती रायबोज शुगर आहे. डिऑक्झिरायबोज शुगर DNA मध्ये आणि RNA मध्ये रायबोज शुगर, हा एक डिफरन्स आहे याच्यामध्ये. लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म द मॅक्रोमॉलिक्यूल ऑफ RNA. ॲक्च्युली हे न्यूक्लियोटाइड्स जे आहेत जास्त असतात आणि ते बॉन्डिंग एकत्र आल्यानंतर एक मोठा मॉलिक्यूल, मॅक्रो म्हणजे लार्ज मॉलिक्यूल RNAचा तयार होतो. अकॉर्डिंग टू फंक्शन देअर आर 3 टाईप्स ऑफ RNA. बघा इथं आपण RNAचे टाईप्स बघतोय, पण ते कशावरून, तर त्याच्या फंक्शन्सवरून. पण त्याच्या अगोदर एक क्लिअर करून, कारण DNA होता तो डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर होतं, तसं RNAचं स्ट्रक्चर डबल स्टँडर्ड नाही. तुम्हाला आता डायग्राममध्ये दिसेल. टाईप्स ऑफ RNA मध्ये पहिला आहे रायबोझोमल RNA. एक मिनिट, हा पहिला mRNAची डायग्राम आली, थोडंसं वर खाली झालंय. ठीक, पहिला तुम्हाला दिला आहे रायबोझोमल RNA, rRNA. द मॉलिक्यूल ऑफ RNA विच इज अ कंपोनंट ऑफ रायबोझोम ऑर्गेनेली इज कॉल्ड ॲज ए रायबोझोमल RNA. इथे तुम्हाला डायग्राममध्ये दाखवले बघा, ही सेकंड नंबरची डायग्राम आहे ती rRNAची आहे. मग इथे काय होतं, तुम्ही सेलचं स्ट्रक्चर शिकलाय, सेलमध्ये रायबोझोम्स असतात. मग 2 प्रकारचे, ATS, 70S, एक लार्जर युनिट असतो, एक स्मॉलर युनिट असतो आणि तो कंबाईन होऊन रायबोझोम होतो. ठीक आहे. मग इथं आपल्याला रायबोझोम दिसतात 2 ह्याच्यामध्ये, एक लार्जर पार्ट आहे, एक स्मॉलर पार्ट आहे. मग इथं त्यांनी काय म्हणले, पहिला जो RNAचा टाईप आहे त्याला रायबोझोमल RNA, शॉर्टमध्ये त्याला rRNA. हा R जो आहे तो स्मॉल काढायचा, rRNA. मग हा rRNA काय करतो, द मॉलिक्युल्स ऑफ RNA, हा rRNA हा एक म्हणजे RNA जो आहे, हा जो पार्ट आहे हा काय करतो, इट इज अ कंपोनंट ऑफ रायबोझोम ऑर्गेनेली. हा एक कुणाचा पार्ट होतोय, तर रायबोझोमचा असतोय, ज्याला आपण काय म्हणतोय, रायबोझोमल rRNA. फंक्शन लक्षात ठेवा, हे फंक्शन याचं काय आहे, रायबोझोम परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. 10th स्टँडर्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला तिन्हींचंही फंक्शन आहे आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये तिन्हींचा रोल कसा आहे हे तुम्हाला 10th मध्ये समजेल. फक्त आता लक्षात ठेवा फंक्शन काय याचा, रायबोझोम्स परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसाइज. ओके, फर्स्ट पॉईंट. सेकंड टाईप आहे ज्याला मेसेंजर RNA, mRNA म्हटलं जातं. ही फर्स्ट वरची डायग्राम आहे ती mRNAची आहे. मेसेंजर RNA, mRNA. The RNA molecule that carries the information of protein synthesis from genes, that is DNA,
chain in the cell nucleus to ribosome in the cytoplasm which produces the protein is called as a messenger RNA. मग अशी आपण जीनचं स्ट्रक्चर किंवा जीनचं फंक्शन एक बघितलं होतं, थर्ड फंक्शन असं बघितलं होतं की जे काही प्रोटीन सिंथेसिससाठी लागणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर असते, जीनकडे असते. जीन कुणावर आहेत, DNA वर आहेत. मग हे जे mRNA आहेत हे mRNA काय करतात तर जीनकडून ती माहिती घेतात आणि कुणाला देतात तर सायटोप्लाझममध्ये असणाऱ्या रायबोझोमला देतात. बघा माहिती कुठून घेतात ती सिंथेसिसची तर जीनकडून घेतात. जे जीन कुठं आहे, DNA वर आहे, तिथून ती माहिती घेतात जो न्यूक्लियसमध्ये आहे. आणि रायबोझोम कुठं असतात तर सेलच्या सायटोप्लाझममध्ये असतात. मग ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिसची हे mRNA घेऊन येतात किंवा हे RNA घेऊन येतात, म्हणून त्याला mRNA म्हटलं जातं, मेसेंजर RNA. पुन्हा एकदा लाईन वाचते बघा, द RNA मॉलिक्यूल दॅट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स दॅट इज DNA. इथपर्यंत लक्षात ठेवलं तरी चालेल फंक्शन की हे RNA काय करतात तर इन्फॉर्मेशन जी आहे प्रोटीन सिंथेसिसची ती DNA कडून किंवा जीन्सकडून घेऊन येतात आणि रायबोझोमला देतात. ठीक आहे. थर्ड पॉईंट याच्यामध्ये आहे तो म्हणजे ट्रान्सफर RNA, ज्याला आपण tRNA म्हणतोय. ट्रान्सफर RNA, tRNA. ठीक आहे. द tRNA मॉलिक्यूल विच अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ mRNA कॅरीज द अमिनो ॲसिड अप टू द रायबोझोम इज कॉल्ड ॲज ए ट्रान्सफर RNA. आता ट्रान्सफर नावात कळतं की आपल्याला ट्रान्सफर. इथं दोन्हींमध्ये थोडीशी तुम्हाला काय दिसतंय बघा, mRNA वर हे जे न्यूक्लिओ काय म्हणतो आपण त्याला नायट्रोजिनस बेसिस आहेत, त्याला कोडॉन असं म्हटलं जातं. हे नायट्रोजिनस बेसिस आहेत. आणि tRNA वर सुद्धा काय आहेत रे तर नायट्रोजिनस बेसिस आहेत, त्याला अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. मग ज्याची गरज आहे mRNA वर कोणते नायट्रोजिनस बेसिस आहेत त्याच्या अपोजिट नायट्रोजिनस बेसिस कोण घेऊन येतं, हे tRNA घेऊन येतं, म्हणून त्याला ट्रान्सफर RNA असं म्हटलं जातं. बघा, द RNA मॉलिक्यूल हा असा RNA मॉलिक्यूल विच अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ mRNA कॅरीज. mRNA वर कोणता मेसेज आहे, अमिनो ॲसिड्स कोणते प्रेझेंट आहेत, त्याला लागणारे जे काही अमिनो ॲसिड्स आहेत अपोजिट ते घेऊन आणण्याचं काम किंवा घेऊन येण्यापर्यंत काम कोण करतं तर हे tRNA करत असतात. mRNA ही जी माहिती आहे ही अमिनो ॲसिड किंवा कोडॉनच्या मार्फत कुठून आणली, त्यांनी जीन्सकडून आणली. मग हे रायबोझोम RNA काय करत असतात तर ही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन घेतात. हे tRNA काय करतात तर ह्याला जी लागणारे जे अपोजिट अँटीकोडॉन्स किंवा अँटीकोडॉन्स आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. बघा, तीन आपण इथं बघतोय, rRNA, mRNA अँड tRNA. दीज आर द टाइप्स ऑफ RNA. कशावरून आपण केले तर त्यांच्या फंक्शन्सवरून. अकॉर्डिंग टू देअर फंक्शन there are three types of RNA. First one is a ribosomal RNA, second one is a messenger RNA and third one is a ट्रान्सफर RNA. आणि तिन्हीचंही फंक्शन आपण इथं बघतोय की काय जनरली हे काय कशासाठी हेल्प करतात तर प्रोटीन सिंथेसिससाठी. डायग्रॅम कन्फ्यूज होऊ नका, ही RNAची आहे, ही mRNAची आहे आणि ही tRNAची आहे. लक्षात येतं. हे पॉईंट सगळे तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. ठीक आहे. थँक्यू.